हॅलो नमस्कार, मी पूजा. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. होळी असल्यामुळे आज आम्ही होळीचे सामान मार्केटमध्ये आणण्यासाठी गेलो होतो. दुकानं व मार्केट हे खूप सुंदर पिचकाऱ्या रंगांनी सजलेले होते. मी दुकानामध्ये जाऊन वेगवेगळ्या रंगाचे कलर घेतले. माझ्या मुलीचे चालू होते कोणती पिचकारी घ्यावी, कशी घ्यावी हे बघणंच चालू होते. मग मी काही थोडे कलर घेतले आणि तिचं बघा कसा चष्मा बघणं चालू आहे. मम्मी कोणता चष्मा घेऊ, मी कसा घेऊ. पिचकाऱ्या बघण्यात तर बघा किती झाली होती ती. त्यानंतर तिने मास्क लावून बघितलं आणि चालू होती तिचं मस्ती. तेच दुकानामध्येच मस्ती करणं चालू होतं. चष्मा लावणं, मस्ती करणं आणि बस पिचकाऱ्या बघणं. नंतर तिने एक सिलेक्ट केली त्यामधली पिचकारी व मग आम्ही ती पिचकारी घेतली. आणि ही आमच्या अमरावतीमधली मोठी गल्ली आहे. या गल्लीमध्ये पूर्ण कलरचे दुकान लागलेले होते आणि पिचकाऱ्याचे सुद्धा खूप छान छान दुकानं होते आणि जास्तीत जास्त छोट्या मुलांची गर्दी होती. इथे खूप सुंदर असे कलर लागलेले होते म्हणून मी इथली पण शूटिंग केली. त्यानंतर आम्ही गाठ्या घेण्यासाठी गेलो. दुकानामध्ये तर खूपच सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाठ्या होत्या. नंतर आम्ही तिथून गाठ्या घेतल्या. इरविन चौकामध्ये आम्ही आलो आणि तिथे फालुदा आणि बदाम शेक खूप छान मिळते. तर आम्ही इथे बदाम शेक पिलो आणि घराकडे जाण्यासाठी निघालो. तर हे बघा त्या दुकानाचं नाव आहे. खूप सुंदर असं बदाम शेक मिळते इथे. माझ्या मुलीचं चालू होतं आईस्क्रीम खाणं. त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये होळीचा कार्यक्रम असल्यामुळे तिला मिक्स मॅच असा ड्रेस घालून दिला. त्यानंतर मी सगळी कामे करून देवाची देवपूजा केली. माझं चालू होतं देवपूजा करणं. त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला बसली. होळीचं सकाळीचं जेवण झालेलं होतं. ह्या दुपारचा स्वयंपाक चालू होता माझा. मग नंतर मी पापड, भात, भाजी, कढी सगळं सण केला. नंतर मी सगळं साफसफाई केली आणि त्यानंतर मग मी संध्याकाळची होळीची तयारी करायला लागली. अशा प्रकारे मी होळीच्या दिवशी तयारी केली होती. बघा कशी दिसते. त्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज होळीपाशी आलो आणि तिथे मग होळीची पूजा करायला लागलो. अशा प्रकारे आमची पूजा करणं चालू होतं आणि गोष्टीसुद्धा करणं चालू होतं. त्यानंतर मुलांनी तिथे त्यांचं पण कुजबूज करणं चालू होतं. काय करते मम्मी, काय नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आरती केली होळीची. आरती केल्यानंतर आरती झाल्यानंतर होळी पेटवण्यात आली व मग नंतर नमस्कारही केला. आणि बघा आम्ही दोघंसुद्धा नमस्कार करते आणि होळीची पूजा करून राहिलेलो होतो. नंतर आम्ही एकमेकीला कलर लावले आणि फोटोसुद्धा चालू होते. व्हिडिओ काढणं, फोटो काढणं आणि मुलांचं बघा कसं खेळणं चालू आहे. एकमेकीला त्याच दिवशीच चालू होतं एकमेकीला कलर लावणं. माझी मुलगी तर खूपच रडत होती कारण तिच्या अंगावरच्या मैत्रिणी पाणी टाकलं होतं त्यामुळे. आणि हे बघा माझी मैत्रीण आणि तिचा मुलगा कसे खेळत आहे होळी. आमच्या दोघीचं पण चालतं. एवढ्या जणांचं मस्त होळी खेळणं, डान्स करणं कसं चालू होतं. मग आम्ही सॉन्गवरती डान्स केला छानपैकी आणि मजा मस्ती चालूच होती. ही गाणं गुलाबी साडीवरती चालू होतं आमचं सगळ्या मैत्रिणींचा डान्स मस्त. आणि बघा माझ्या मैत्रिणी कशा हसून राहिल्या तर मागून मी डान्स करून राहिली होती त्यामुळे. अशा प्रकारे आम्ही इथे मस्ती केली. त्यानंतर हा धुलीवंदनाचा दिवस होता. या दिवशी एकमेकीला कलर लावले, व्हिडिओ काढले. चालू होतं त्यांचं मला कलर लावणं, मी तिला कलर लावणं. नंतर छानपैकी व्हिडिओ काढले आणि होळी पण खेळून आलो होतो. डान्स, होळी चालू होतं. आम्ही वर्षातूनच म्हणजे दरवर्षी आम्ही अशी होळी करतो आणि एवढंच आम्ही मैत्रिणी आहे 6-7 जणी. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kind of feel a little younger. अशा प्रकारे मी माझी होळी साजरी केली आणि खूप एन्जॉय केला. ही होळी कधी विसरणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.